प्रज्ञा प्रबोधिनी करिअर अकॅडमी मार्फत आपण MPSC राज्यसेवा ऑनलाईन क्लासेस स्टार्ट केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपण मॉडर्न हिस्ट्री हा विषय बघतो आहे. सो काल आपण जो टॉपिक आपण बघितला त्या टॉपिकचं नाव होतं स्वदेशी आंदोलन. स्वदेशी आंदोलन हा टॉपिक आपण काल कव्हर केला होता. स्वदेशी आंदोलनलाच वंगभंग आंदोलन पण म्हणतात. वंगभंग आंदोलन पण म्हणतात. येस, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, हा पूर्ण आंदोलन आपण कंप्लीट केलं होतं 1905चं स्वदेशी आंदोलन. सो 1905च्या स्वदेशी आंदोलनामध्ये आपल्याला काय काय लक्षात ठेवायचं आहे? स्वदेशी आंदोलनामध्ये आपल्याला जे आहे बनारस अधिवेशन लक्षात ठेवायचं आहे. 1905 बनारस अधिवेशन 1905 लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याच्यानंतर मग जे आहे कलकत्ता अधिवेशन लक्षात ठेवा. ओके, कलकत्ता अधिवेशन लक्षात ठेवा 1906. ठीक आहे, त्याच्यानंतर जे आहे सुरतचं जे अधिवेशन आहे हे लक्षात ठेवा. सो अजून या व्यतिरिक्त जे आहे काय लक्षात ठेवण्यासारखं आहे? मुस्लिम लीगची स्थापना लक्षात ठेवा. मुस्लिम लीगची स्थापना 1906ची. हे पूर्ण जे हा जो एक बनलेला क्रम आहे हा लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. या व्यतिरिक्त तुम्हाला जे आहे बहिष्कार कोणत्या कोणत्या गोष्टींचा करायला सांगितलेला आहे, कोणते कोणते उद्योग उघडण्यात आलेले आहेत, उद्योग कोणते कोणते उघडण्यात आलेले आहेत हे लक्षात ठेवायचे आहेत. हे सगळे जे पॉईंट्स आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. आणि मग हे सर्व काल आपण कंप्लीट केलं होतं. आणि मग आपण जे आहे येस, व्हेरी गुड मॉर्निंग सगळ्यांना, व्हेरी गुड मॉर्निंग. सो आपण यानंतर जे आहे आपण बघितलं होतं की सुरतच्या अधिवेशनामध्ये काँग्रेसमध्ये फूट पडली होती. काँग्रेसमध्ये फूट पडली आणि काँग्रेसमधून फूट पडल्यानंतर जे जहालवादी आहेत, जहालवाद्यांना जे आहे काँग्रेसमधून निष्कासित करण्यात आलं. बरोबर. सो इथपर्यंत आपण सगळं बघितलं. ठीक आहे. सो आता इथून आपण पुढे गेलो की हे जे स्वदेशी आंदोलन आहे याचा एंड कुठे आहे? ठीक आहे, याचा एंड जो आहे तो दिल्ली दरबारपासून आहे. दिल्ली दरबार सांगत होतो, दिल्ली दरबार. सो दिल्ली दरबार जे आहे हा काय पहिल्यांदा भरवत नाही आहे. दिल्ली दरबार आतापर्यंत 3 वेळा भरवण्यात आला. ठीक आहे, 3 टाइम्स दिल्ली दरबार भराया गया. ठीक आहे, सर्वात पहिला दिल्ली दरबार जो आहे तो आहे 1877. 1877 हा दिल्ली दरबार जो आहे लॉर्ड लिटननी भरवला. लॉर्ड लिटन जी राणी आहे, राणी, त्या राणीला जे आहे कैसरे हिंद ही पदवी देण्यात आली. कैसरे हिंद ही पदवी देण्यात आली. राणी जी होती त्या राणीचं जे नाव आहे, तिचं नाव आहे, राणीचं नाव आहे विक्टोरिया, है ना, क्वीन विक्टोरिया. लक्षात ठेवा, क्वीन विक्टोरिया. सो क्वीन विक्टोरिया या राणीला जे आहे, क्वीन विक्टोरिया राणीला जे आहे कैसरे हिंद पदवी बहाल करण्यात आली. आणि या राणीला कैसरे हिंद पदवी बहाल करण्यात आली. आणि जिथपर्यंत माझं वाचन आहे, मला असं म्हणजे वाचण्यात जिथपर्यंत आलेलं आहे त्याच्यामध्ये मी हेच बघितलं की कैसरे हिंद जी आहे दोघं लोकांनाच देण्यात आली. एक तर ही राणीच्या नावाने म्हणजे राणी आली नाही. ठीक आहे, राणी नाही आली, राणीच्या नावाने तो दरबार भरवला आहे. ठीक आहे, आणि बस राणीला जे आहेत ते जे आहे त्या राणीच्या नावाने जे आहे तिथे खूप मोठं आयोजन, वेगवेगळे छान पक्वान बनवले, खूप मोठ्या प्रमाणात दरबार भरवलं वगैरे आणि खूप मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला लॉर्ड लिटन. तर हा पहिला दिल्ली दरबार आहे. क्वीन विक्टोरियाला जे आहे कैसरे हिंद पदवी बहाल करण्यात आली. कैसरे हिंद या व्यतिरिक्त मोहनदास करमचंद गांधीला पण देण्यात आलेली आहे. ठीक आहे, गांधीजींना पण देण्यात आलेली आहे. सो कैसरे हिंद पदवी बहाल. तर तुम्हाला म्हणजे आहे, तुम्ही जेव्हा लॉर्ड लिटनला वाचता तर लॉर्ड लिटनच्या या सर्व जे कृत्य आहेत हे सर्व कृत्य लॉर्ड लिटनच्या काळामध्ये झाले. आणि या सर्व कृत्य हे सगळं जेव्हा चालू होतं, हे दिल्ली दरबार 1877 चालू होतं, त्यावेळेस भारतामध्ये जे आहे मोठ्या प्रमाणात जो आहे जो काय म्हणतो आपण त्याला सुखा जो आहे, सुखा पडला होता पूर्ण देशामध्ये. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे काय झालं की खूप लोक जे आहे त्याच्यामुळे मरत होते. लोक भारत देशामध्ये खूप लोक जे आहे त्याच्यामुळे प्रभावित झाले होते. आणि हा माणूस लॉर्ड लिटन जो आहे हा एवढ्या मोठ्या प्रमाणात जे आहे पैसा खर्च करून राहिला आहे, दिल्ली दरबार भरून राहिला आहे. म्हणून इथले जे देशी वर्तमानपत्र होते त्या देशी वर्तमानपत्रांनी जे आहे मोठ्या प्रमाणात याच्याबद्दल जी आहे टीका केली, या दिल्ली दरबारवर टीका केली. आणि या दिल्ली दरबारच्या टीका करण्यामुळेच यांनी जी आहे व्हर्निक्युलर प्रेस ॲक्ट आणला. व्हर्निक्युलर प्रेस ॲक्ट आपण वाचलेला आहे. व्हर्निक्युलर प्रेस ॲक्ट आहे ना, मुस्कटदाबीचा कायदा 1878.
तो हा जो कायदा आहे याच्या विरोधात त्या लॉर्ड लिटननी आणला होता. आणि लॉर्ड लिटननी जे आहे सर्व देशी भाषेचे वर्तमानपत्र बंद केले होते. मग मी तुम्हाला सांगितलं होतं की बा जो सोमप्रकाश आहे ना, ईश्वरचंद्र विद्यासागरचा सोमप्रकाश आहे ना, अजून काय सांगितलं होतं मी तुम्हाला बरोबर, सोमप्रकाश जे आहे त्याचं हा बंद करण्यात आला होता. आणि मी दुसरा तुम्हाला वर्तमानपत्र सांगितलं होतं की त्याचं जे आहे रातोरात्र आहे रूपांतर झालं होतं इंग्लिश वर्तमानपत्र. सो हे सगळं हा जो आहे हा पहिला दिल्लीचा दरबार. ठीक आहे, पहिला दिल्ली दरबार क्लिअर आहे. दुसऱ्या दिल्ली दरबारकडे जायचं. काही प्रश्न असेल तर विचारा. आवाज येतोय सगळ्यांना? अमृत बाजार पत्रिका, येस अमृत बाजार पत्रिका, करेक्ट. सो दुसरा जो दिल्ली दरबार आहे तो आहे 1903 चा. आणि हा जो दिल्ली दरबार आहे हा दिल्ली दरबार भरवला होता लॉर्ड कर्झन. सो एडवर्ड सेवन नावाचा जो राजा आहे तो भारतात येणार होता. त्याच्या नावाने जो आहे हा दिल्ली दरबार लॉर्ड कर्झननी भरवला होता 1903 ला. तर हा दुसरा दिल्ली दरबार आहे. ठीक आहे, याच्यामध्ये असं काही विशेष नाही लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे, दुसरा जो दिल्ली दरबार आहे तो ठेवला होता म्हणजे तो त्याचं आयोजन जे आहे लॉर्ड कर्झननी केलं होतं. आणि हे एडवर्ड सेवनच्या काळामध्ये म्हणजे एडवर्ड सेवन येणार होता याच्यामध्ये जे आहे यांनी दुसरं दरबार ठेवलं. आता तिसरं दिल्ली दरबार जे आहे ते 1911 आहे. ठीक आहे, हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे जे तिसरं जे दिल्ली दरबार आहे 1911चं, ठीक आहे, याच्यामध्ये जो व्यक्ती येणार होता त्याचं नाव होतं पंचम जॉर्ज. जॉर्ज 5 त्याला आपण म्हणतो. ओके, जॉर्ज 5 असं. हे पंचम जॉर्ज जो आहे हा भारतात आला. आणि याच्या आगमनासाठी एक मोठं प्रदर्शनी जी आहे लावण्यात आली, त्याला आपण दिल्ली दरबार म्हणतो. दिल्ली दरबार 1911 पंचम जॉर्जचा आगमन. त्यावेळेस भारताचे व्हाईसरॉय जे आहेत आहे लॉर्ड लॉर्ड हर्डिंग्सनी हे पंचम जॉर्जच्या आगमनासाठी हे दिल्ली दरबारचं आयोजन केलं. हा दिल्ली दरबार खूप इम्पॉर्टंट आहे. का बरं हा दिल्ली दरबार इम्पॉर्टंट आहे? कारण की या दिल्ली दरबारमध्ये बंगालची फाळणी रद्द करण्यात आली. सो बंगालची फाळणी जी आहे ती रद्द करण्यात आली. ओके, या दिल्ली दरबारमध्ये बंगालची फाळणी रद्द करण्यात आली. येस, अजून काय झालं आहे? ठीक आहे, हा जो आहे मेरी सोबत आला होता. ठीक आहे, हर्डिंग्स जॉर्ज व मेरी याची जी पत्नी आहे ती मेरी आहे. ठीक आहे, मेरी ती पण आली. सो बंगालची फाळणी रद्द करण्यात आली. सो आता बंगालची फाळणी रद्द करण्यात आली. अजून याच्यामध्ये बंगालची फाळणी रद्द केली, पण आता एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. ओरिसा व बिहार यांना स्वतंत्र मात्र देण्यात आलं. म्हणजे हे यांना परत आता मिक्स नाही केलं. या ओरिसा व बिहारला मिक्स नव्हतं केलं कोणासोबत, बंगालसोबत. यांना ओरिसा व बिहारला वेगळे करून टाकले. कारण की हे ओडिया भाषिक आणि हिंदी भाषिक राज्य होते. ओडिया भाषिक हे आणि हे हिंदी भाषिक असल्यामुळे यांना आता बंगालमध्ये मिक्स नाही केलं. बंगालची फाळणी रद्द. ठीक आहे, हे मात्र झालेलं आहे. ओरिसा व बिहारला वेगळे करण्यात आले. हे 2 पॉईंट लक्षात ठेवायचे तुम्हाला. आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून लक्षात ठेवायचे आहे की बा कलकत्ताच्या जागेवरची राजधानी आहे, ती आता कोणती असेल राजधानी? ती असेल दिल्ली. ठीक आहे, राजधानी जी आहे ती दिल्लीला स्थलांतरित करण्यात आली. हे काही पॉईंट्स आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. 1911चे जे आहे दिल्ली दरबार. ठीक आहे, दिल्ली दरबार कोणासाठी आयोजन करण्यात आलं? पंचम जॉर्जसाठी आयोजन करण्यात आलं. ठीक आहे, त्यावेळेसचे व्हाईसरॉय कोण आहेत? व्हाईसरॉय हर्डिंग्ज आहेत. बंगालची फाळणी जी झाली होती त्याला काय करण्यात आलं? रद्द करण्यात आलं. ठीक आहे, त्याच्यानंतर काय झालं? ओरिसा व बिहार जे आहे हे वेगळे करण्यात आले. हे बंगालमध्ये परत मिळवण्यात नाही आले. आणि दिल्लीला जे आहे राजधानी स्थलांतरित करण्यात. तर हे काही पॉईंट्स आहे, लक्षात ठेवायचं आहे. सो आता सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट असा आहे की आता दिल्लीला राजधानी परिवर्तन, राजधानी जी आहे शिफ्ट होऊन राहिली आहे. कलकत्तावरून दिल्लीला राजधानी शिफ्ट होऊन राहिली आहे. म्हणून जे आहे बरेचसे लोकांना ते नाही आवडलं.
त्याच्यानंतर आता जी बंगालची फाळणी जी झाली होती, सुरुवातीला बंगालची फाळणीचा मोठ्या प्रमाणात विरोध झाला. सुरुवातीला बंगालच्या फाळणीचा मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता, पण कालांतराने बंगालच्या फाळणीला स्वीकार केलं होतं. कारण की ज्या वेळेस पूर्व बंगाल आणि पश्चिम बंगाल बनलं, ठीक आहे, त्यावेळेस या पूर्व बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात नोकऱ्या मिळाल्या, मोठ्या प्रमाणात नोकऱ्या इथे नाही. लोकांनी हे जे आहे हे फाळणी नंतर स्वीकार करून घेतली होती आणि लोकांना आवडत होती फाळणी. इकडे इकडे आहे मोठ्या प्रमाणात नोकऱ्या आल्या आणि इथले पण लोक जे आहे मोठ्या प्रमाणात ते जे आहे त्याला स्वीकार करू लागले. आणि स्वीकार जेव्हा करून टाकलं आणि त्याच्यानंतर हे जे आहे पंचमच्यावर देतात आणि परत फाळणीला जे आहे हे करतात, रद्द करून देतात. म्हणून अफरातफरी, म्हणून अरे यार तुम्ही हे काय करून राहिले, परत तुम्ही फाळणी करता. आणि मग जेव्हा आम्ही त्याला स्वीकार केलं, म्हणून जे आहे गडबड निर्माण झाली आणि या गडबडीमध्ये जे आहे मग लोक जे आहे विद्रोह करू लागले. ठीक आहे, ही सगळी जी आहे यालाच आपण म्हणतो बंगालची फाळणी. सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, बंगालची फाळणी खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, मग कालांतराने हाच पार्ट जो आहे हा बांगलादेश बनला 1971 मध्ये. ठीक आहे, आणि हा कालांतर म्हणजे कसं आहे की हा जेव्हा पार्टेशन होत होतं, जेव्हा भारताची फाळणी होत होती, फाळणी होत असताना हा जो भाग आहे हा पाकिस्तानला देण्यात आला. मग इकडच्याच लोकांनी विद्रोह केला आणि नंतर त्या लोकांनी जे आहे पाकिस्तान दिलं. तर इथलं आपण जे आहे हा टॉपिक कम्प्लीट केलेला आहे, दिल्ली दरबार, जो इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, पुढे जाऊ आपण, अजून काही बघूया. सो आता घटनाक्रम लक्षात ठेवायचा आहे आपल्याला. घटनाक्रममध्ये 2 पॉईंट अजून ॲडअप करून देतो आहे मी तुम्हाला, जे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, 1908चे मुझफ्फरपूरचे कट मी तुम्हाला सांगतो, याच आंदोलन याच काळामध्ये झालेलं आहे. ठीक आहे, येस, ते या ध्यान नेहमी सांगतो. 1908चे मुझफ्फरपूर कट जे आहे जे झालेलं आहे ते तुम्हाला या घटनामध्येच, या काळामध्ये झालेलं आहे, म्हणून मी तुम्हाला हे सांगायचा प्रयत्न करतो. तसा हा पाठ क्रांतिकार्यांचा आहे आणि क्रांतिकार्यांमध्ये आपण वाचूच. ठीक आहे, फक्त एक आपण ओव्हरडिंग देतो. 1908च्या मुझफ्फरपूरला काय झालं होतं, मुझफ्फरपूरचा जो न्यायाधीश होता, ठीक आहे, त्या न्यायाधीशाचं नाव आहे किंग्सफोर्ड. काय नाव आहे त्याचं? नाव किंग्सफोर्ड असं नाव. आणि हा किंग्सफोर्डचा संबंध स्वदेशी आंदोलनासोबत आहे. हा किंग्सफोर्ड काय करायचा, स्वदेशी आंदोलन. आता मुझफ्फरपूर म्हणजे कोणता पार्ट येणार, उत्तर प्रदेश की बिहार, तुम्हीच सांगा. मुझफ्फरपूर तुम्ही ऐकलं असेल, मुझफ्फरपूरमध्ये दंगली झालेल्या आहेत आता रिसेंटली, खूप प्रसिद्ध आहे. कोणत्या राज्यात आहे मुझफ्फरपूर? व्हेरी गुड. तर मुझफ्फरपूर जे आहे ते उत्तर प्रदेशचा जो पार्ट आहे, त्या उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरपूर जे आहे, आय थिंक इट इज इन बिहारमध्ये आहे कदाचित, इफ आय एम नॉट रॉंग. मुझफ्फरपूर, ठीक आहे, ओके. एनिवेज, तो मुझफ्फरपूर जे आहे, उत्तर प्रदेशचे जे मुझफ्फरपूर आहे, तिथे किंग्सफोर्ड हा जो होता, हा तिथला जज, न्यायाधीश होता, त्या जिल्ह्याचा न्यायाधीश होता. आणि हा काय करायचा, खूप जे आहे जे स्वदेशी आंदोलनामध्ये जे लोक भाग घेत होते, त्यांना जो आहे खूप बेकार शिक्षा देत होता, आणि म्हणजे आता समजा तुम्ही आता समजा एक फॉर एक्झाम्पल तुम्ही 5 रुपयाचा टोस्ट चोरी केलं, ठीक आहे, आणि तुम्हाला सजा भेटून राहिली आहे, त्याला सोनं चोरी करण्यात आलं, तुम्हाला 1 वर्षाची सजा. अशा टाईपमध्ये हा जो आहे जुलमी होता किंग्सफोर्ड. आणि हा खूप मोठ्या प्रमाणात जो आहे लोकांना जो आहे या स्वदेशी आंदोलनात जे लोक सहभागी होते त्यांना जो आहे म्हणजे शिक्षा देतात. याचं टार्गेट जे आहे अनुशासन समितीचे सदस्यांनी ठरवलं होतं की इसको उडाने का, इसको टपकाने का. म्हणून जे आहे प्रफुल्ल चाकी, ठीक आहे, ठीक आहे, व खुदीराम बोस, प्रफुल्ल चाकी व खुदीराम बोस यांनी याच्यावर बॉम्ब फेकले, याला मारण्याची हत्या करण्याची जी आहे प्रयत्न केला, पण हा वाचला. ठीक आहे, याची हत्या करण्याचा प्रयत्न केला पण हा वाचला. ठीक आहे, प्रफुल्ल चाकी आणि खुदीराम बोस यांनी प्रयत्न केला, परंतु याची बायकोची डेथ झाली आहे. याची जी बायको होती याची डेथ झाली, कारण की समोरच्या जो बग्गा होता, बग्गा म्हणजे माहिती आहे ना, घोडा जो चालतो आहे ना, तर समोरच्या बग्ग्यामध्ये हा नव्हता, हा दुसऱ्या बग्ग्यात होता, हा मागच्या बग्ग्यात होता. आणि समोरच्या बग्ग्यामध्ये याची बायको आणि याचे अजून एक
मित्राची बायको होती, तर ते दोन्ही लेडीजची डेथ झाली आणि हा जो होता हा मागच्या बग्ग्यामध्ये असल्यामुळे हा वाचला. आणि म्हणून काय झालं की बा हा वाचल्यामुळे जे आहे आता त्याच्यानंतर हे पळून गेले. प्रफुल्ल चाकी जो आहे त्याला पकडणार होते, त्याच्या पहिले यांनी काय केलं, सुसाईड करून टाकले आणि आत्महत्या करून टाकली आणि खुदिराम बोसला पकडलं आणि खुदिराम बोसला जे आहे फाशीची शिक्षा देण्यात आली. खुदिराम बोसला फाशीची शिक्षा देण्यात आली. आणि तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की सर्वात तरुण क्रांतिकारी आहे, फाशीवर जाणारा हा सर्वात तरुण क्रांतिकारी आहे खुदिराम बोस. त्याचं वय मात्र आणि मात्र 18 वर्षाचं होतं ज्यावेळी त्याला फाशी देण्यात आली. त्याचं वय फक्त 18 वर्षाचं होतं आणि याला फाशी कुठे देण्यात आली, मुझफ्फरपूरलाच याची फाशी देण्यात आली. सो हे सर्व जे आहे हे तेव्हाच चालू आहे जेव्हा हे आंदोलन जे आहे वंगभंग आंदोलन सुरू आहे, तेव्हाचीच ही घटना आहे. ह्या घटना जे आहेत मॅच करतात स्वदेशी आंदोलनासोबत, म्हणून ते तुम्हाला सांगण्यात येत आहे. तसं सेपरेटली आपण आता क्रांतिकारीमध्ये बघूच. क्रांतिकारी चळवळ आमचा पुढचाच टॉपिक आहे. ठीक आहे. येस इट इज इन बिहार, ॲब्सोल्युटली करेक्ट. आय वॉज ऑल्सो हॅव्हिंग अ डाऊट की ते उत्तर प्रदेशला नाही आहे, मुझफ्फरपूर बिहारमध्ये आहे. कारण की बिहारलाच हे मुझफ्फरपूर जे याला फाशी दिलेली आहे ती बिहार राज्यामध्ये दिलेली आहे. म्हणजे खुदिराम बोसला फाशी जी आहे ती बिहार राज्यात आहे. ठीक आहे. तर मुझफ्फरपूर जे आहे हे बिहारमध्येच आहे. सो हे पूर्ण टॉपिक आहे अबाउट खुदिराम बोस व प्रफुल्ल चाकी. सो हे दोघंही जे आहे अनुशालन समितीचेच आहे. अनुशीलन समिती जे आहे, काही ठिकाणी अनुशालन समिती, काही ठिकाणी अनुशीलन समिती दिलेली आहे. तर अनुशीलन समिती काय आहे, क्रांतिकारी आंदोलन आपण बघू. पुढचा टॉपिक आहे आपला, त्याच्यामध्ये आपलं क्लिअर होईल. सो हा टॉपिक क्लिअर झालेला आहे. पुढे जायचं, नेक्स्ट अजून टॉपिक बघायचं. बरं. सो आता याच्यानंतरचा जो घटनाक्रम जो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही हिस्ट्री वाचता तर घटनाक्रममध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे 1909चा मिंटो मॉर्ले आहे. यालाच इंडियन काउन्सिल ऍक्ट म्हणतात. सो याच्यामध्ये मिंटो मॉर्ले, मिंटो जो आहे हा भारताचा व्हाईसरॉय आहे. हा भारताचा व्हाईसरॉय आहे. मॉर्ले जो आहे हा कोण आहे, हा भारत मंत्री आहे. भारत मंत्री म्हणू शकतो. सो तुम्हाला मी 1857चा उठाव शिकवलेला आहे. 1857च्या उठावानंतर आठवा मी काय म्हटलं होतं तुम्हाला. 1857च्या उठावानंतर 1858ला जे आहे, 1858ला जे आहे इलाहाबादला जी आहे लॉर्ड कॅनिंग्सची जी आहे घोषणा करतात. ते लॉर्ड कॅनिंग्स म्हणतात आता भारत जे आहे हा ईस्ट इंडिया कंपनीद्वारे चालवण्यात नाही येणार. भारत आता जो आहे हा राणी मार्फत चालवणार. आपण जे आहोत आता राणीची जनता राहणार. सो आपण राणीची जनता राहणार म्हणजे काय, म्हणजे भारताला चालवण्यासाठी 2 व्यक्ती असतील. एक भारतामध्येच असेल, जो भारतामध्येच असेल तो कोण आहे, तो व्हाईसरॉय. येस. आणि जो इंग्लंडला असेल आणि तो भारतासाठी स्पेशल मंत्री, सेक्रेटरी फॉर इंडिया असं नाव दिलेलं आहे, भारत मंत्री असं म्हटलेलं आहे. तो जो आहे तो इंग्लंडच्या जे मंत्रिमंडळ आहे त्याच्यापैकी एक असेल आणि त्याच्यासाठी स्पेशल एक पद आहे भारत मंत्री, आणि हा भारत मंत्री आहे तो नाव. या दोघांनी मिळून बनवलेला हा कायदा आहे. म्हणून यालाच म्हणतात मिंटो मॉर्ले काय, यालाच म्हणतात इंडियन काउन्सिल ऍक्ट. सो एक विद्यार्थी विचारत होता कमेंटमध्ये की सर भारतीयांना फॅक्टरीज वगैरे उघडण्याच्या परवानगी होत्या क्या, फॅक्टऱ्या दुकानं वगैरे उघडण्याच्या परवानगी होत्या का. बघा संविधान भारतामध्ये तर त्यावेळेस बघा भारतीयांनी संविधान बनवला तो नंतरची गोष्ट आहे, स्वतंत्रता भेटण्याच्या पहिले नंतर. पण स्वतंत्रता प्राप्त होण्याच्या पहिले भारत ह्या या कायद्यानुसार चालत होते. हे जे कायदे आहेत ना हे बनवलेले होते. ठीक आहे. हे कायद्यानुसार भारताला चालवण्याचा प्रयत्न इंग्रजांनी केला. सो आपल्याजवळ सर्व परमिशन्स होते तेव्हा, पण काही परवानगी नव्हत्या. जसे वोट टाकण्याचे अधिकार नव्हते. असे अनेक अधिकार आहे यांच्या या ऍक्टमध्ये मिसिंग आहेत. अनेकशे असे अधिकार आहेत ते आपल्याला संविधान पारित झाल्यानंतरच भेटले. पण असं नाही आहे की यांनी प्रयत्न नाही केला. यांनी काउन्सिल ऍक्ट बनवले, यांनी सरकार अधिनियम बनवले, चार्टर ऍक्ट यांनी बनवले आणि त्यामार्फत जे आहे यांनी या भारताला चालवण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये आपल्याला कधी काही अधिकार भेटले, कधी काही अधिकार नाही भेटले. चला मुद्द्यावरती. सो हा जो मिंटो मॉर्ले ऍक्ट आहे हा ऍक्च्युअली कॉन्स्टिट्यूशनचा पार्ट आहे, भारतीय संविधानाचा पार्ट आहे. पण याच्यामध्ये 2 पॉईंट्स असे आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे, जे इतिहासामध्ये तुम्हाला मदत करतात. सो मिंटो मॉर्ले ऍक्टमध्ये काय झालं, सर्वात पहिला जो पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की या कायद्यानुसार मुस्लिम समाजाच्या लोकांना जे आहे वेगळे मतदारसंघ देण्यात आले. वेगळे मतदारसंघ यांना प्राप्त. हा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट.
या मुस्लिमांना जे आहे वेगळे मतदारसंघ कोणत्या कायद्यानुसार प्राप्त झाले, मिंटो मॉर्ले ॲक्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मुस्लिमांना वेगळे मतदारसंघ प्राप्त झाले. त्याच्यानंतर तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे की व्हाईसरॉयची जी काउन्सिल आहे, व्हाईसरॉयची जी सभा आहे, व्हाईसरॉयची जी काउन्सिल आहे, व्हाईसरॉय काउन्सिलमध्ये जे आहे पहिल्यांदा भारतीयांना जागा देण्यात आली. पहिल्यांदा भारतीयांना जे आहे जागा देण्यात आली. आणि ज्या व्यक्तीला या व्हाईसरॉय काउन्सिलमध्ये जागा भेटली त्या व्यक्तीचं जे नाव आहे ते आहे सत्येंद्रनाथ सिन्हा. है ना? काय नाव आहे त्यांचं? सत्येंद्रनाथ सिन्हा नाव आहे त्यांचं. ते लक्षात ठेवायचं तुम्हाला. ठीक आहे. सो इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. त्यांना जे आहे जागा देण्यात आली त्यांचं नाव आहे सत्येंद्रनाथ सिन्हा. लेट मी चेक. हां, बरोबर आहे. सत्येंद्रनाथ सिन्हा हे पण एग्जाममध्ये विचारले. सत्येंद्रनाथ सिन्हा ये पहले आदमी है जिनको वाइसरॉय के काउंसिल में जो है जगह मिली. ठीक आहे. वाइसरॉय काउन्सिलमध्ये भारतीयाला ज्या पहिल्या भारतीयाला जागा भेटली हे सत्येंद्रनाथ सिन्हा. सो हे काही पॉईंट्स आहेत तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. आणि माय डिअर स्टुडंट्स, एक सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट, आता फॉर एक्झाम्पल आता खैर तुम्ही राज्यसेवेची तयारी करत आहात, पण तुम्ही UPSC जेव्हा मेन्स देता, जेव्हा तुम्ही UPSC मेन्समध्ये तुम्हाला रायटिंगमध्ये लिहावं, तो जेव्हा पाकिस्तानाची जी स्थापना है, पाकिस्तान को बनाने की जो मतलब फसल जो बोई गई है वो यहाँ से स्टार्ट होती है. 1909 मिंटो मॉर्ले ॲक्ट. ये जो मिंटो है यानेच वेगळे मुस्लिमांना वेगळे मतदारसंघ दिले. मग मुस्लिमांना तिथून जे आहे मुस्लिमांना असं वाटायला लागलं की नाही यार आपल्याला जे आहे आता आपल्याला वेगळं पाहिजे आणि आपण आता हळूहळू मग इथून जी आहे ती स्टार्ट झाली त्यांची विचारधारणा. भारत आपला देश नाही आहे, मग हळूहळू वेगळं डिमांड, मग इथूनच स्टार्ट आहे. ती पूर्ण स्टार्टिंग इथून आहे मिंटो मार्ले. म्हणून मिंटोला जे आहे, म्हणून मिंटोला एक नाव आहे. मिंटोला काय म्हणतात? मिंटोला सामाजिक काय नाव आहे ते चांगलंच म्हणतात त्याला, है ना? काय म्हणतात मिंटोला? येस, ही इज कॉल्ड एज सांप्रदायिक निर्वाचनचे जनक, है ना? सांप्रदायिक निर्वाचनचे जनक आहे हे सांप्रदायिक निर्वाचनचे जनक. सो हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला मिंटो मॉर्लेबद्दल. सो हे 2 पॉईंट्स जे आहेत हे सगळे कव्हर होतात मध्यंतरी. ठीक आहे. काही डाऊट्स असेल तर तुम्ही विचारा. काय ओके. व्हेरी नाईस. छान. बरोबर आहे विचार. करेक्ट. सो हे सगळं जे आहे हे सर्व अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि सहसा विद्यार्थी इथून जे आहे जाताना एकदम स्पीडमध्ये चालले जातात आणि डायरेक्ट जे आहे कुठे उड्या मारतात. हा पूर्ण क्रम जो आहे हा कशा पद्धतीचा क्रम आहे एक वेळा मी परत एक वेळा सांगून देतो आहे. याला फोकस करून बघून घ्या. ठीक आहे. 1905 जो आहे हा बनारस अधिवेशन, 1906 हा तुम्हाला कलकत्ता अधिवेशन ठेवायचा आहे, 1907 तुम्हाला सुरत लक्षात ठेवायचं. याच्यामधल्या गोष्टी पण तुम्हाला लक्षात ठेवायचं. 1908 मध्ये तुम्ही मुझफ्फरपूर कटला लक्षात ठेवाल आणि 1909 मध्ये तुम्ही मिंटो मॉर्ले सुधारणा लक्षात ठेवाल. ठीक आहे. मग तुम्ही 1911 मध्ये तुम्ही दिल्ली दरबारला लक्षात ठेवाल. दिल्ली दरबार लक्षात ठेवाल. आणि 1912 तुम्ही लक्षात ठेवाल राजधानी स्थलांतरित. राजधानी पूर्णपणे स्थलांतरित झाली 1912 आणि 1912 जे आहे दिल्ली कट आहे. दिल्ली कट आपण क्रांतिकारी आंदोलनामध्ये वाचूया. दिल्ली कट 1912. मग 1913 ठीक आहे कामगाट मारू प्रकरण, 1914 ठीक आहे. हे असे पूर्ण बनलेले हे आहेत हे घटनाक्रम. ह्या घटनाक्रमानुसार तुम्ही वाचा, तुम्हाला एकदम सुटसुटीत लक्षात राहतो इतिहास. ठीक आहे. सो हे सगळे पॉईंट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. तो आपण क्रांतिकारी आंदोलनाकडे जायचं मग बरं. सो क्रांतिकारी घटनाकडे जाऊया आपण. क्रांतिकारीच्या ज्या घटना आहेत त्याला आपण आता समजून घेऊया. ठीक आहे. सर्वात पहिले तर क्रांतिकारींचा पहिले तर शब्द, या शब्दाचा अर्थ काय होतो म्हणजे हे आपल्याला माहिती आहे. रेवोल्यूशनरीज इंग्लिश में रेवोल्यूशनरीज. सो ये क्या है पहले इसको हम लोग समझेंगे. रेवोल्यूशनरीज या फिर क्रांतिकारी कौन होते हैं इसको समझेंगे. ज्यांना बॉम्ब आणि पिस्तॉलची भाषा समजते, ज्यांना बॉम्ब आणि पिस्तॉलची भाषा समजते ते म्हणजे क्रांतिकारी. बॉम्ब आणि पिस्तॉलची भाषा समजते म्हणजे काय, म्हणजे असं पूर्ण असं युद्ध नाही करायचं आहे तुम्हाला. इथे काही तुम्ही पूर्ण सेना नाही घेऊन येणारा बॉम्ब आणि पिस्तॉलची. इथे तुम्ही जे आहात काही मोजके लोक आहात आणि तुम्ही जे आहे या बॉम्ब आणि या पिस्तॉलच्या याच्याने तुम्ही एक जे आहे एक भीती निर्माण करणार आहात. तुम्ही टेरराईज करणार आहात, तुम्ही भीती निर्माण करणार आहात आणि एक भीती निर्माण करायची. मग हे सगळी क्रांतिकारी ज्या घटना आहेत ज्या भारतामध्ये झाल्या हे कशा झाल्या, कारण की या घटना ऑलरेडी रशियामध्ये सुरू होत्या, या घटना ऑलरेडी इटलीमध्ये चालू होत्या
आणि त्यांच्यातून प्रेरणा म्हणून हे भारतामध्ये पण क्रांतिकारी घटना घडतात. सो क्रांतिकारी घटना का बरं घडल्या, त्याच्या मागे कारण काय आहे? त्याचं कारण सर्वात पहिलं हे आहे की मवाळवादी फेल. मवाळवादी जे आहे, मवाळवाद्यांचं जे नेतृत्व आहे त्याच्याने काही असा फारसा मोठा लाभ होत नव्हता. मवाळवादी तर विश्वासच करून राहिले इंग्रजांवर, आहे की नाही? इंग्रजांची प्रणाल्यांवर विश्वास करून राहिले. मग इंग्रजांच्या प्रणाल्यांवर विश्वास करून तुम्हाला भेटत काय आहे? 1892चा ऍक्ट भेटत आहे तुम्हाला. तुम्हाला भेटत काय आहे? कलकत्ता कॉर्पोरेशन ऍक्ट. तुम्हाला भेटत काय आहे? युनिव्हर्सिटी ऍक्ट, बंगालची फाळणी. म्हणजे तुम्हाला असं फारसं काही भेटत नाही आहे. म्हणून मवाळवाद्यांची जी संकल्पना आहे ती यांना काही आवडली नाही. दुसरा पॉईंट काय आहे? हे प्रेरित झाले. कुठून प्रेरित झाले? हे रशियामधल्या लोकांना, रशियामधल्या क्रांतिकाऱ्यांशी प्रेरित झाले. इटलीमधले जे मॅझिनी वगैरे जे आहे त्यांच्या त्या क्रांतिकाऱ्यांशी प्रेरित झाले. ठीक आहे. मग यांची प्रेरणा स्रोत कोण आहे? यांची प्रेरणा स्रोत जहालवादी आहे. यांची प्रेरणा स्रोत जहालवादी नेते आहेत. जहालवादी नेते यांची प्रेरणा स्रोत आहे. मग जहालवाद्यांची जे हे होते पॉईंट्स की भारतीय धर्म किंवा हिंदू धर्माची जी संकल्पना वगैरे आहेत आणि हे बाहेरून आलेले लोक आहेत, आपण राज्य करावं वगैरे, तर कुठे ना कुठे या नेत्यांना पण अटक झाली. 1908 मध्ये या नेत्यास अटक झालेली आहे. म्हणून यांना जे आहे, यांच्या नेत्यांना पण अटक झाली. म्हणून हे जे आहे हे अजून तीव्र झाले कालांतराने. सो ह्या सगळे जे पॉईंट्स आहेत हे तुम्ही बघू शकता. इथून जे आहे यांचा क्रांतिकाऱ्यांचा उगम आहे. क्रांतिकारी जे म्हणजे स्टार्ट जे आहे, क्रांतिकारी जे विचार आहे ते इथून स्टार्ट होतात. आणि जुलमी कायदे, इंग्रजांचे जुलमी कायदे, इंग्रजांचा व्यवहार भारतीयांच्या प्रती आणि देश भारतीयांचा आहे, हे सर्व गोष्टींच्या आधारावर जे आहे तुम्ही क्रांतिकाऱ्यांची जी आहे संरचना बघू शकता. ठीक आहे. सो जहालवादी नेत्यांचा जो कल्चरचा स्टाईल होता ना, 1893 मध्ये गणपती फेस्टिवल स्टार्ट केला होता. 1895 मध्ये शिवाजी महाराजांचं जे फेस्टिवल आहे तो स्टार्ट केला होता टिळकांनी. हे सगळे जे पॉईंट्स आहेत, हे सर्व पॉईंट्स आणि ह्या सगळ्यातून जे आहे या क्रांतिकाऱ्यांचा उगम झाला. ठीक आहे. सो आता आपण बघूया क्रांतिकारी ज्या घटना आहेत ते सुप्रसिद्ध 3 ठिकाणी झाले, जास्तीत जास्त. तसे तर अनेक ठिकाणी म्हणजे भेटतात, पण 3 इम्पॉर्टंट आहेत. या क्रांतिकारी घटनेमध्ये सर्वात इम्पॉर्टंट आहे बंगालमधील क्रांतिकारी घटना. हे आपण स्टार्ट मध्ये म्हणजे सुरुवातीला आपण बंगालमधल्या क्रांतिकारी घटना आपण सुरुवातीला बघू. त्याच्यानंतर आपण येऊया महाराष्ट्रातील जे आहे घटना आपण बघूया. आणि मग आपण बघूया आंतरराष्ट्रीय, म्हणजे आंतरराष्ट्रीय म्हणा किंवा ज्या भारताच्या बाहेर ज्या घटना झाल्या आहेत, जसं की जे आहे आपलं इंडिया हाऊस वगैरे, इंडिया हाऊसची स्थापना श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडनला केली. हे सर्व आपण जे आहे आंतरराष्ट्रीय पार्टमध्ये आपण बघू. म्हणजे क्रांतिकारी घटना जी आहे ते फक्त भारतामध्ये लिमिटेड नव्हते, तर तिथपर्यंत जे आहे जगापर्यंत पोहोचण्याचा कुठे ना कुठे जे आहे हा प्रयास झाला होता. ठीक आहे. सो आपण आता क्रांतिकाऱ्यांच्या घटनाबद्दल अजून एक इम्पॉर्टंट पॉईंट लक्षात ठेवू. सर्वात इम्पॉर्टंट, क्रांतिकारी ज्या घटना आहेत त्याचे 2 टप्पे आहेत. क्रांतिकारी घटनांचे 2 टप्पे आहेत. पहिला टप्पा जो आहे हा मवाळवादी नेतृत्वाच्या विरोधात आहे. पहिला टप्पा जो आहे हा मवाळवाद्यांच्या विरोधात आहे. दुसरा टप्पा जो आपण बघतो, क्रांतिकाऱ्यांचा दुसरा टप्पा जो आपण बघतो, आता आज आपण पहिला टप्पा स्टार्ट केलेला आहे. दुसरा टप्पा जो आपण बघतो गांधीजींच्या आगमनानंतर आहे. गांधीजींची जी पॉलिसीज आहे ती नव्हती आवडली, म्हणून क्रांतिकाऱ्यांचा दुसरा टप्पा आपल्याला हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन, HSRA, ठीक आहे, भगतसिंग त्याच्यामध्ये आपल्याला दिसतात आहे ना. तर ते जे आहे हा तो दुसरा टप्पा आहे, तो क्रांतिकाऱ्यांचा दुसरा टप्पा आहे. तो क्रांतिकाऱ्यांचे 2 टप्पे. तर आपण आता जे आहे पहिला टप्पा, गांधीजींच्या आगमनाच्या पहिलेचा जो टप्पा आहे तो आपण आता बघणार. ठीक आहे. बंगालमधील क्रांतिकारी घटना. बंगाल मधील क्रांतिकारी. येस, इथून वारंवार आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. 1902 ला बंगालमध्ये अनुशीलन समितीची स्थापना. व्हेरी बंगालमध्ये अनुशीलन समितीची स्थापना.
अनुशीलन समितीमध्ये 3 नावं फेमस आहेत. 3 नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. जतेंद्रनाथ बॅनर्जी, बरींद्रनाथ घोष आणि ते तिसरं नाव जे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ते आहे प्रमोद मित्तल. हे 3 नाव लक्षात ठेवायचं. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. यांनी अनुशीलन समितीची स्थापना केली. अनुशीलन समितीचं कार्य काय? अनुशीलन समितीचं कार्य शारीरिक शिक्षण देणे, हे याचं कार्य, आणि नैतिक शिक्षण युवामध्ये पसरवणं. नैतिक शिक्षण वगैरे, राष्ट्रप्रेम, ठीक आहे, हे सगळं जे आहे राष्ट्रप्रेम, हे जे पॉईंट्स आहेत हे युवा पिढीमध्ये पसरवणं. अनुशीलन समिती, ठीक आहे, अनुशीलन समिती, ठीक. आता नाही, एक मिनिट. आता अनुशीलन समितीबद्दल आता अजून एक पॉईंट. अनुशीलन समितीची जी स्थापना आहे ती होऊन राहिली आहे. अनुशीलन समितीची जी स्थापना आहे ती होऊन राहिली आहे. आय थिंक इट इज येस, कलकत्ताला स्थापना झाली. बट आता एक पॉइंट, ही कलकत्तापर्यंत मर्यादित नाही. याचे ब्रांचेस होते, याचे ब्रांच असतात ना, ब्रांचेस, या समितीचे ब्रांचेस होते. याचे ब्रांचेस कुठे कुठे होते? ढाकाकडे ब्रांचेस होते, ढाका, कलकत्ता, ठीक आहे. त्याच्यानंतर मुझफ्फरपूर, ठीक आहे. याच्या पूर्ण ब्रांचेस पसरले होते. तर अनुशीलन समिती फक्त एका ठिकाणीसाठी लिमिटेड नव्हती, ही पूर्ण ठिकाणी पसरली. त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, अनुशीलन समिती जी आहे त्याचे ब्रांचेस होते, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि अनुशीलन समिती जी आहे यांनी जे आहे पॉईंट जो लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला, तो हा लक्षात ठेवायचा आहे की ही बंगालमधील पहिली जी आहे, बंगालमधील पहिली क्रांतिकारी समिती आहे. बंगालमधील पहिली क्रांतिकारी क्रांतिकारी संघटना. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. बऱ्याचशा पुस्तकामध्ये याला भारतातील पहिली क्रांतिकारी संघटना म्हटलेलं आहे, बट इट इज नॉट करेक्ट. भारतातील पहिली क्रांतिकारी संघटना नाही होणारी, ही बंगालमधील पहिली क्रांतिकारी संघटना. सो या संघटनेचा खूप मोठा रोल आहे, ठीक आहे. या संघटनेने खूप मोठे कार्य केलेले आहेत, ते आपण आता थोड्या वेळात बघू. एक अनुशीलन समितीचा एक साप्ताहिक होता, जो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. एक साप्ताहिक होता, साप्ताहिक वर्तमानपत्र, न्यूजपेपर, ज्याचं नाव होतं युगांतर. युगांतर नावाचा न्यूजपेपर या संघटनेने चालवला आहे. येस, व्हेरी करेक्ट, बरोबर. आणि मिदनापूरमध्ये ज्ञानेंद्रनाथ बसू, मिदनापूर इथे ज्ञानेंद्रनाथ बसू हे या समितीला हँडल करत होते. मी जसं सांगितलं ब्रांचेस आहेत, सांगितलं तुम्हाला ब्रांचेस आहेत. तर मिदनापूरची जी ब्रँच होती ती ज्ञानेंद्रनाथ बसू सांगतात. हे काही पॉईंट्स आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. आणि इथून खूपच कन्फ्युजिंग क्वेश्चन विचारले जातात, म्हणून याला जे आहे थोडंसं रिडिंग देणं खूप जरुरी आहे. अनुशीलन समिती, सो एवढा लाईटली नको घ्या. प्रिव्हियस इयर पेपर काढून बघा. प्रिव्हियस इयर पेपरमध्ये तुम्हाला या 10 वर्षामध्येच तुम्हाला याच्यामधून मॅक्सिमम क्वेश्चन सापडतात, ठीक आहे, अनुशीलन समितीमधून, ठीक आहे. सो याला लाईटली नको. नेक्स्ट, दुसरा जी समिती लक्षात ठेवायची आहे तुम्हाला, ती लक्षात ठेवायची सिक्रेट सोसायटी 1905. सिक्रेट सोसायटी 1905 बंगालमध्येच. याची स्थापना रासबिहारी बोस करतात. रासबिहारी बोस व सचिंद्रनाथ सान्याल
सचिंद्रनाथ सानपा हे दोन नेते जे आहे हे सिक्रेट सोसायटी 1905 मध्ये स्थापित करतात बंगाल. हे अनुशीलन समितीच्या नंतर ही दुसरी सोसायटी तुम्हाला सांगितली, त्याचं नाव आहे सिक्रेट सोसायटी. ठीक आहे. सो आता मी तुम्हाला थोड्या वेळा पहिले, ठीक आहे, मी थोड्या वेळा पहिले तुम्हाला मुझफ्फरपूर कट सांगितलं. ठीक आहे, आता लक्ष द्यायला मी तुम्हाला थोड्या वेळा पहिले मुझफ्फरपूर कट सांगितलेला आहे. कधीच सांगितलेलं आहे 1908. याच्यामध्ये दोघं जण जे इन्व्हॉल्ड आहेत त्यांचं नाव आहे प्रफुल्ल चाकी व खुदीराम बोस. खुदीराम बोस. सो तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे, हे दोघंही अनुशीलन समितीचे आहेत. अनुशीलन समितीचे सदस्य आहेत. सो आता इथे एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे, खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. जनरली लोक इथून जे आहेत थोडं स्किपने जातात. आता तुम्ही मला सांगा, हे लोक जे आहेत अनुशीलन समितीशी संपर्क ठेवतात. आता यांना पकडलं, यांनी तर सुसाईडच केलं, यांनी आत्महत्या केली, यांना फाशी झाली, बरोबर आहे. सो आता हे सगळं प्रकरण जेव्हा चालू आहे तेव्हा या अनुशीलन समितीच्या सदस्यांवर तर नाव जाणार की हे जे अनुशीलन समितीचे सदस्य आहेत यांना पूर्ण टार्गेट ठरवलं होतं, यांना पिक्चर दाखवला होता की बा असं जाऊन त्या याला मारा, किंग्सफोर्डला वगैरे वगैरे. मग आता काय होणार? आता पोलीस जी आहे, पोलीस आणि जे इंग्रजी जे अधिकारी आहेत ते अलर्ट होऊन जातील. आणि अलर्ट होऊन काय झालं की यांनी जे आहे जे अनुशीलन समितीचे जे सदस्य आहेत त्यांची धरपकड चालू झाली, त्यांना पकडणं चालू झालं. आणि धरपकड चालू झालं, त्यांच्यावर खटले चालवले. आणि त्या खटल्याला जे आहे अलीपूर किंवा माणिकटला किंवा माणिकटला किंवा कटोला कट. अलीपूर कट, माणिकटला कट हे वेगळे आहे. हे काय अलीपूर आणि माणिकटोला कट काय आहे? ठीक आहे, जे प्रफुल्ल चाकी आणि खुदीराम बोस सोबत जे अनुशीलन समितीचे सदस्य आहेत त्यांच्यावर परत खटले चालवले, त्यांच्यावरती ज्या घटना झाल्या त्याला अलीपूर किंवा माणिकटला कट म्हणतात. ठीक आहे, ती आपण आता बघू. ठीक आहे, काय मुझफ्फरपूर कट वेगळा आहे. काही पुस्तकांमध्ये मुझफ्फरपूर कट आणि अलीपूर कट एकसारखा दाखवलेला आहे, तसं नाही आहे. पण ते मुझफ्फरपूर कट नंतरचा जो कट जो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे त्याचं नाव आहे अलीपूर कट व माणिकटोला कट किंवा. ठीक आहे, हा कधीचा आहे? हा पण 1908 आहे. याच्यामध्ये दोन लोकांना अटक करण्यात आली. एकाचं नाव आहे औरोबिंदो घोष, यांना पकडण्यात आलं. दुसरे जे आहेत यांचे भाऊ आहेत बरिंद्र घोष, यांना पकडण्यात आलं. ठीक आहे, आता इथे लक्ष द्या छान व्यवस्थित. आता प्रफुल्ल चाकी आणि खुदीराम बोस यांनी बॉम्ब फोडल्यानंतर मुझफ्फरपूरच्या किंग्सफोर्डवर बॉम्ब फोडला. त्याच्यानंतर काय झालं? प्रफुल्ल चाकीला जे आहे पकडण्यात गेले पोलीसवाले. ते ट्रेननी ट्रॅव्हलर होते, ट्रेननी हे लोक कलकत्ताला पोहोचणार होते. प्रफुल्ल चाकी आणि खुदीराम बोस हे ट्रेननी जे आहे हे कलकत्ताला पोहोचणार होते. पण कलकत्त्याला पोहोचण्याच्या पहिले खुदीराम बोसला पोलीसवाल्यांनी पकडून घेतलं आणि प्रफुल्ल चाकी ट्रेनमध्ये बसले होते आणि ट्रॅव्हल करत होते. तर तेवढ्यात काय झालं की तेवढ्यात त्यांना माहीत पडलं की पोलीसवाले येऊन राहिले, त्यांना पकडायला. त्यांनी स्वतःला जे आहे गोळ्या घालून घेतल्या. मग आता हे कलकत्ताला पोहोचून कोणाला भेटणार होते? हे कलकत्ताला पोहोचून अनुशीलन समितीच्या सदस्यांना भेटणार होते. म्हणून त्या अनुशीलन समितीच्या सदस्यांना पकडण्याची धरपकड सुरू झाली.
मग अनुशीलन समितीचे जे मेन लीडर होते, कलकत्ता ब्रांच वाले जे होते, कलकत्ताचे नेतृत्व जे करत होते, अनुशीलन समितीचे कलकत्ता ब्रांचचे जे नेतृत्व करत होते ते हे दोघं होते. त्यांचं नाव होतं अरविंद घोष आणि परींद्र घोष. क्लिअर आहे इथपर्यंत? समजली? आता समजलं का सगळ्यांना? समजलं का? बरं, ठीक आहे. सो आता इथे काय होतं की यांना जे आहे यांना आजीवन कारावास देतात. यांना आजीवन कारावास देतात यांना. आणि मग यांना डेथ पेनल्टी आहे, यांना फाशी आहे. पहिली गोष्ट यांना आजीवन कारावास देणार होते, मग त्याच्यानंतर यांना डेथ पेनल्टी फाशी. पण हे सुटून जातात. यांच्या अगेन्स्ट मध्ये कोणताच केस म्हणजे कोणताच जो हे आहे काय म्हणतो आपण त्याला, जो आपल्याला लागतो सांगणारा जो आहे, त्यांच्या अगेन्स्ट मध्ये सांगणारा कोणी भेटला नाही, म्हणून यांना सोडण्यात येतं. मग अरविंद घोष सुटतात आणि अरविंद घोष कुठे जातात? कुठे पोहोचतात? हे पॉंडिचेरीला पोहोचतात. आणि पॉंडिचेरीला यांनी अरविंद घोषने काय मग तिथेच राहून त्यांनी संन्यास घेऊन टाकला. मग सगळ्या गोष्टी संन्यास घेऊन टाकला त्यांनी आणि अरविंद घोषने जे आहे पॉंडिचेरीला आश्रमची स्थापना. ठीक आहे. तर हे सर्व पॉईंट्स झाले अलीपूर कट. ठीक आहे. सो बरेचसे विद्यार्थी अलीपूर कट आणि मालिकटला कट आणि मुझफ्फर कटमध्ये जे आहे स्वतःला मिक्स करून घेतात. ठीक आहे. ते त्यांची क्लॅरिटीमध्ये जी आहे थोडंसं कुठे ना कुठे हे असतं. ठीक आहे. आता अनुशासन समितीचा अजून एक पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. हेमचंद्र कानूनगो. ठीक आहे. हेमचंद्र कानूनगो नावाचा व्यक्ती होता. ठीक आहे. हेमचंद्र कानूनगो. काय नाव आहे? हेमचंद्र कानूनगो. या हेमचंद्र कानूनगोला हेमचंद्र कानूनगोला जे आहे हा बंगालमधील क्रांतिकारी आहे. हेमचंद्र कानूनगो अनुशीलन समितीचा आहे. या हेमचंद्र कानूनगोला रशियाला पाठवण्यात येते आणि रशियाला पाठवून जे आहे तो तिथे जाऊन काय शिकतो? बॉम्ब प्रॅक्टिस करणं शिकतो की बॉम्ब बनवतात कसा, बॉम्ब कशा पद्धतीने बनवला जातो. ह्या हेमचंद्र कानूनगोला पाठवण्यात येते. कोणाद्वारे? अनुशीलन समितीद्वारे. अनुशीलन समिती. आणि तो तिथे जाऊन जे आहे रशियन क्रांतिकारांजवळून हेमचंद्र कानूनगो बॉम्ब कसं बनवतात वगैरे वगैरे शिकून येतो आणि मग तो अनुशीलन समितीचे सर्व लोकांना बॉम्ब बनवण्याची प्रक्रिया शिकवतो. तर ज्यावेळेस खुदिराम बोसला कोर्टासमक्ष पेश केलं, कोर्टासमक्ष त्यांना जेव्हा ठेवलं तर तेव्हा त्यांना विचारलं की बा तुम्हाला आम्ही फाशी देऊन राहिलो, तुम्हाला काही आहे का त्याचं, तुमचं काही बोलायचं आहे? त्यांनी हे खुदिराम बोसनी म्हटलं होतं की मला काहीच हे नाही आहे, पण जर समजा तुम्ही किंग्स फोर्डला माझ्या समक्ष आणलं, मी त्यांना शिकवून देईल की बॉम्ब कसं बनवला जातं. सो हे बॉम्ब बनवण्याची जी पद्धत आहे हेमचंद्र कानूनगोकडून बाकीचे क्रांतिकारी शिकतात आणि हेमचंद्र कानूनगोला अनुशीलन समितीचे लोक कुठे पाठवतात? रशियाला बॉम्ब शिकतात. तर हे काही पॉईंट्स आहेत जे लक्षात ठेवा. हा उल्हास दत्त पण आहे. युअर राईट रजत, उल्हास दत्त पण आहे याच्यामध्ये. करेक्ट. उल्हास दत्त पण आहे. करेक्ट. सो हे सर्व जे आहे अशा पद्धतीने हे अनुशीलन समितीचं जे आहे घटना सगळ्या सुरू होतं. ठीक आहे. सो क्लिअर आहे इथपर्यंत सगळं अनुशीलन समितीच्या सगळ्या घटना. अजून एक तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. बारा नावाचं ठिकाण आहे बंगालमध्ये. बारा डकेती. बाराची जी बारा नावाचं ठिकाण आहे, बारा डकेती तुम्हाला लक्षात ठेवायची. बारा डकेती जी आहे ही अनुशीलन समितीचे सदस्य होते पुलिंदास. काय नाव आहे अनुशीलन समितीचे सदस्य? पुलिंदास यांनी केली. 12 मध्ये जो जमीनदार होता, बाराचा जो जमीनदार होता त्या जमीनदाराला लुटले. बाबा का बरं लुटले? कारण की फंड्स जमवायचे ना. फंड्स म्हणजे पैसे जमवायचे आहेत. कशासाठी? संघटना चालवायची आहे ना.
कोणती संघटना आहे यांची? अनुशीलन समिती. तर अनुशीलन समितीच्या साठी पैसे फंड जमा करण्यासाठी एक डकेती केली होती पुलिंदासनी. त्याचंच नाव आहे 12 डकेती. आणि या 12 डकेतीमध्ये 12 नावाचं ठिकाण आहे. तिथे तिथला जो जमीनदार आहे तिथे आपण सध्या बंगालमधील क्रांतिकारी वाचतो आहे. बंगालमधील क्रांतिकारी नंतर आपण महाराष्ट्रातील क्रांतिकारी उद्या वाचणार आहोत. मग आपण जे आहे पंजाब कोणी लिहिलं तर पंजाबचं पण आपण बघून घेऊ. काय जसं ते पंजाबचा मोठा रोल नाही आहे, महाराष्ट्राचा मोठा रोल आहे, बंगालचा मोठा रोल आहे, पंजाबमध्ये पण आहे थोडंफार. आणि मग त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय जे काही संघटना होत्या, आंतरराष्ट्रीय जे काही क्रांतिकारी घटना झाल्या ते आपण बघू. तो आता आपण बंगालमधील क्रांतिकारी घटना बघतो. त्याच्यापैकी आपण 12 डकेती आपण आता 12 नावाच्या ठिकाणची डकेती आपण बघतो. ओके, सो पुलिंदास लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला याच्यामध्ये. आणि आता शेवटचं बंगालची क्रांतिकारी शेवटची घटना ज्याचं नाव आहे दिल्ली कट 1912. दिल्ली कट कडे जाऊ. एकोणीसशे 12चा दिल्ली कट बघूया. बाकी सगळ्यांना समजत आहे काय सुरू आहे? तर दिल्ली कट 1912 कडे जाऊ. सो दिल्ली कट 1912 काय आहे जरा याला समजूया. सो हर्डिंग्स व्हाईसरॉय आहेत आणि राजधानी स्थलांतरित झालेली आहे. राजधानी स्थलांतरितचे आता 2 क्वेश्चन आहेत इथे लक्षात ठेवायचे. राजधानी स्थलांतरित कधी झाली? ते आन्सर आहे 1912. लक्षात ठेवा. राजधानी स्थलांतरितचा निर्णय कधी घेतला? निर्णय असेल तर 1911 पंचाम जॉर्ज तो निर्णय घेऊन आल्यानंतर. पण झाली कधी? तर 1912. हा इम्पॉर्टंट पॉईंट. सो आता दिल्ली कट 1912 मध्ये काय झालेलं आहे? लॉर्ड हार्डिंग्स व्हाईसरॉय कलकत्त्यापासून आपलं पूर्ण जे मोठं जे हे आहे सगळं सिस्टम, ठीक आहे, सगळं आपलं जे काही सिस्टम आहे ते घेऊन चालले आहेत आणि ते आता दिल्लीमध्ये प्रवेश करून राहिले. तर दिल्लीमध्ये त्यावेळेस जे ठिकाण होतं खूप प्रसिद्ध ठिकाण, त्याचं नाव होतं चांदनी चौक. आजही आहे चांदनी चौक, खूप प्रसिद्ध आहे चांदनी चौक. ठीक आहे, चांदनी चौक. ठीक आहे, तुम्ही नसेल गेला तर नक्कीच जा चांदनी चौकला. स्वस्त भेटतं खूप काही. ठीक आहे, जॅकेट्स वगैरे स्वस्त भेटतात नागपुरापेक्षा. ठीक आहे, चांदनी चौकला मी गेलेलो आहे. चांदनी चौकला जे आहे, जेव्हा हा जो व्हाईसरॉय आहे, जेव्हा त्या व्हाईसरॉयनी एंट्री केली. ठीक आहे, आता हे जे व्हाईसरॉय होते त्यावेळेसचे जे व्हाईसरॉय होते ते लोक एंट्री प्रवेश जे करायचे ज्यावेळेस खूप श्रीमंत लोक असायचे. ठीक आहे, हे प्रवेश करायचे हत्तीवर जो आहे हा बसायचा व्हाईसरॉय. आणि राजधानीमध्ये जो आहे त्याचं जेव्हा हे निघायचं प्रोसिडिंग्स तर तो हत्तीवर बसायचा. अशा हत्तीच्या वरची जी गादी राहायची तिथे बसायचा आणि खाली जो आहे तो अशा पद्धतीने जायचा. तर त्याच्यावर जे आहे त्याच्यावर बॉम्ब फेकण्यात आला. त्याच्यावर बॉम्ब फेकण्याचं जे कार्य ज्यांनी केलेलं आहे त्यांचं नाव आहे रासबिहारी बोस. रासबिहारी बोस. पण त्याच्यामध्ये हर्डिंग्स वाचला. हर्डिंग्स जो आहे तो वाचला आणि तो हातीला जो घेऊन जात होता, तो सोंड जवळ जो व्यक्ती उभा होता त्याच्यावर तो बॉम्ब पडून गेला आणि त्याच्यामुळे त्या व्यक्तीची मृत्यू झाली. पण हर्डिंग्सला पण नुकसान पोहोचलं आहे. हर्डिंग्सला पण जे आहे हर्डिंग्स पण थोडेसे हर्ट झाले. हर्ट म्हणजे आपण काय म्हणू शकतो त्याला, थोडेसे जे आहे ते जखमी झाले. ठीक आहे, तर अशा पद्धतीने जे आहे ते जखमी झाले रासबिहारी बोस. आणि याच्या व्यतिरिक्त अमीरचंद, ठीक आहे, आणि अवध बिहारी. अमीरचंद, अवध बिहारी, ठीक आहे, हे पण काही नाव आहे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होते. ठीक आहे, बालमुकुंद, हे सर्व याच्यामध्ये जे आहे बालमुकुंद, मुकुंद, हे सर्व याच्यामध्ये इन्व्हॉल्व होते. या घटनाला जे आहे यालाच दिल्ली कट म्हणतात. ठीक आहे, यालाच दिल्ली कट म्हणतात. आता दिल्ली कट मध्ये अनुशासन समितीचे सदस्य आहेत का? नाही, हे अनुशासन समितीचे सदस्य नाही. अनुशासन समितीचे सदस्य वेगळे. रासबिहारी बोसला सोडून हे सर्व पकडण्यात आले. हे सर्व पकडले गेले आणि या सर्वांना जे आहे काय झाली आहे? फाशीची शिक्षा झालेली आहे. मग हे इथून जे आहे रासबिहारी बोस जे आहे म्हणजे पंजाब लाहोरकडे पडून जातात आणि लाहोरकडून हे पडून जातात. 1917ला हे चालले जातात. कुठे चालले जातात? हे जापानला चालले जातात. ठीक आहे, तर हे जापानलाच चालले जातात. तर अशा पद्धतीने जे आहे, ठीक आहे, हा वसंत कुमार बरोबर. तर हे जे आहे हेच आहे दिल्ली कट. सो दिल्ली कट मध्ये जे आहे ह्या सगळ्या पॉईंट्स आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे. व्हाईसरॉय हर्डिंग्स, चांदनी चौक, ठीक आहे, आणि रासबिहारी बोस, अमीरचंद, अवध बिहारी, बालमुकुंद, ठीक आहे, हे सर्व लोक जे आहेत, वसंत कुमार, हे सर्व जे आहे इन्व्हॉल्व होते. वसंत कुमार, ठीक आहे,
आणि लक्षात ठेवा ह्या सर्वांना पकडून फाशी देण्यात आली आणि रासबिहारी बोस पळाले. पण रासबिहारी बोसनी अजूनही पळाल्यानंतरही रासबिहारी बोसनी क्रांतिकारी घटना मात्र सोडल्या नाही. आता बरेचसे विद्यार्थी इथे एका पॉईंटमध्ये कन्फ्यूज होतात, ते तुम्हाला म्हणजे सांगण्यासारखं आहे, ठीक आहे, खूप इम्पॉर्टंट. मी तुम्हाला 1907चं सुरत अधिवेशन सांगितलं. 1907चं सुरत अधिवेशन लक्षात ठेवा. हे सुरत अधिवेशनाचे जे अध्यक्ष आहेत ते आहेत रासबिहारी घोष. काय नाव आहे यांचं? घोष नाव. आणि हे रासबिहारी घोष वेगळे आहेत आणि हे रासबिहारी बोस वेगळे आहेत. बरेचसे विद्यार्थी इथे पण कन्फ्यूज असतात, सर तिथे पण रासबिहारी बोस आहे आणि इथे पण रासबिहारी बोस आहे. आणि बऱ्याच वेळा पुस्तकांमध्ये पण मिस्टेक्स असतात, ठीक आहे. पुस्तकात बघा, इतिहास हा विषय खूप वेग आहे. तुम्ही जितकं वाचाल तुम्हाला नवीन नवीन काही ना काही इकडे ते लिहिलेलं आहे, इकडे असं लिहिलेलं आहे, मग असं लिहिलं आहे, असं असतं, ठीक आहे. म्हणून मग आपण स्टेट बोर्ड आणि मग NCERTकडेच आपण फोकस करतो, ठीक आहे. तर हे काही पॉईंट्स असतात जे तुम्हाला लक्षात ठेवायचे असतात, ठीक आहे. सो इज दिस क्लिअर? हा मॅटर क्लिअर झालेला आहे सगळ्यांना? दिल्ली कट काय प्रॉब्लेम दिल्ली कट मध्ये? व्हेरी गुड. जेव्हा तुम्ही असा रेस्पॉन्स देता, सर्वजण रेस्पॉन्स देता, सगळेजण जेव्हा लिहिता कमेंटमध्ये सर क्लिअर करून, सर येस सर समजला आहे करून, तर खूप मला आनंद होतो, खूप छान वाटतं. म्हणून सगळेजण रेस्पॉन्स देत जा, ठीक आहे. आता घरीच बसलेले आहेत, ठीक आहे, थोडंसं टाईप करावं लागतं फक्त, येस सर क्लिअर सर असं लिहिलं खूप छान वाटतं, ठीक आहे. अजून मोटिवेशन येते की अजून काहीतरी चांगलं सांगावं तुम्हाला असं वाटतं मला, ठीक आहे. म्हणून रेस्पॉन्स देत राहा. बरं, तर ह्या सर्व ज्या घटना होत्या या सर्व ज्या घटना होत्या ह्या बंगालमध्ये होत्या. बंगालमधील क्रांतिकारी घटना आपण बघितल्या. सो आपला जो आता नंतरचा जो टॉपिक असेल तो असेल महाराष्ट्रातील क्रांतिकारी घटना. सो महाराष्ट्रातील क्रांतिकारी घटनांबद्दल आपण करूया, ठीक आहे. महाराष्ट्रातील क्रांतिकारी घटनांबद्दल आपण बघू. महाराष्ट्राकडे जाऊ. सो महाराष्ट्रातील क्रांतिकारी घटना ज्या घडतात, ठीक आहे, त्याच्यामध्ये भरपूर लोकांचा सहभाग, ठीक आहे. सो महाराष्ट्र हा क्रांतिकारांसाठी प्रसिद्ध होता, ठीक आहे. महाराष्ट्र हा क्रांतिकारांसाठी प्रसिद्धच होता एकदम, ठीक आहे. पण इथे क्रांतीची जी घटना आहे ती सर्वात पहिले जी स्टार्ट होते ती रामोशी जमातीतील, रामोशी या आदिवासी जमातीतील एक नेते आहेत ज्यांचं नाव आहे उमाजी नाईक. काय नाव आहे त्यांचं नाव? उमाजी नाईक. इथून ही घटना स्टार्ट. उमाजी नाईक यांनी रामोशींना एकत्र केलं, रामोशी जमातीच्या लोकांना एकत्र केलं आणि त्यांनी जे आहे इथे क्रांतिकारी घटना हे स्टार्ट करून टाकली. तर क्रांतिकारी घटनांची जी स्टार्टिंग जी आहे ती आपल्याला उमाजी नाईक पासून बघायला भेटते. खूप जुनी आहे, ठीक आहे. मग त्याच्यानंतर आपल्याला वासुदेव बळवंत फडके बघायला भेटतात. वासुदेव बळवंत फडके जे पूर्ण सार्वजनिक सभांनी खूप जास्त प्रेरित होते. रानाडे आणि गवा जोशी म्हणजे सार्वजनिक काका यांचा त्यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणात प्रभाव होता, ठीक आहे. त्याच्यानंतर जे आहे आपण चाफेकर बंधूंना बघतो, मग तिथे त्याच्यानंतर आपण अभिनव भारत या संघटनेला बघतो. मग अशा पद्धतीने इथल्या क्रांतिकारी संघटनांना आपण क्लिअर करतो. सो हे सगळे जे आहेत हे महाराष्ट्रातले क्रांतिकारी आहेत. आणि उमाजी नाईकबद्दल वाचा तुम्ही आणि आपले बळवंत वासुदेव फडकेबद्दल वाचून या, उद्या चाफेकर बंधूंबद्दल वाचून या, अभिनव भारत वाचा. हे सगळे जे आहेत हे आपल्या महाराष्ट्रातील क्रांतिकारक आहेत. तो हा जो टॉपिक आहे उद्या आपण स्टार्ट करणार. ओके. बाकी अजून काही तुम्हाला अजून काही प्रश्न असेल तर तुम्ही मला विचारू शकता. ठीक आहे. सो आज आपण इथे थांबू आणि आपण हा टॉपिक उद्या नक्कीच कंटिन्यू करूया, ठीक आहे. सर्वांना जय भीम, जय भारत. थँक्यू.